₹1 पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी खुशखबर आता समोर आली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही। आता ज्या शेतकरी बांधवांनी ₹1 पीक विमा भरला आहे त्यांच्या खात्यामध्ये तब्बल 13,000 रुपयांची रक्कम जमा होणार असे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांची प्रतीक्षा करणं आता संपलेली आहे, कारण ती बातमी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे, रखडलेला पीक विमा आता मंजूर झाला असून म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, तुमच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होणार असे स्पष्टपणे सांगितले आहे। बघा, आता 1 सप्टेंबरपासून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। बघा, 1 सप्टेंबरला सोमवारी तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे हस्तांतरित करण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जात आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आज मिळालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, थोड्याच वेळामध्ये 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, जवळपास या ठिकाणी 1 सप्टेंबर म्हणजे की सोमवारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 14 जिल्ह्यामध्ये बघा पीक विम्याचे 14 ते 15 तर काही शेतकऱ्याला 13,000 रुपये अशी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, कृषी विभागाने आज सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। यामध्ये 2022 पासून ते 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्या शेतकऱ्याला आज सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे। तर बघा 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना 35,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळणार आहे। कारण शेतकरी बांधवांनो, हे एकाच वर्षाचा पीक विमा नाही तर टोटल 3 वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून दिलेली आहे। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने सर्वात महत्त्वाची माहिती आज या ठिकाणी जारी केली आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर या ठिकाणी अत्यंत नाराज होत आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता, परंतु आता त्या प्रश्नाला सर्वांचा जे काय शेतकरी बांधव आहे त्यांना आता पूर्ण विमा मिळाला आहे। कारण आज बघा सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी शेतकऱ्याला देण्यात आली आहे। म्हणजे की बघा आज या ठिकाणी तो निर्णय जारी झाला आहे, म्हणजे की सोमवारी 1 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीचे हस्तांतर करण्यात येणार आहे। तर आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी पीक विमा सोडण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, 1 सप्टेंबर रोजी सोमवारी सर्व शेतकऱ्यांसाठी ही रक्कम आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। परंतु फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होणार असे सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। आता कोणकोणते शेतकरी बांधव यामधून अपात्र ठरलेले आहे याची पण यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजे की सोमवारी सोडला जाणारा पीक विमा आता कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधव यामधून अपात्र ठरवलेले आहे ही माहिती या ठिकाणी सरकारने या यादीमध्ये दिलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तसेच ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही आता सर्वात महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी ठरत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायला असायला पाहिजे की तुम्हाला आज या ठिकाणी खूप मोठा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आज या ठिकाणी खुश झाले आहे, कारण की 1 सप्टेंबर रोजी सोमवारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीचे हस्तांतर करण्यात येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, काल काही जिल्ह्यांमध्ये बघा पीक विम्याचे वाटप झाले, तर आज पुन्हा 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे। आता या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्याचा नंबर आहे का, हे आता आपण तपासून घेऊया। तर मग या ठिकाणी बघा 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना बघा शेतकरी बांधवांनो, 1 सप्टेंबर रोजी म्हणजे की सोमवारी बघा त्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी कृषी विभागाला आज या ठिकाणी आदेश दिलेले आहे की आज या ठिकाणी बघा जे काय निधी आहे तो या ठिकाणी मंजूर करून उद्या तुमच्या खात्यामध्ये म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो 1 सप्टेंबर रोजी या ठिकाणी म्हणजे की आताच बघा आता बघा 14 जिल्ह्यातील
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीच वेळामध्ये पीक विमा जमा होईल असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। कृषी विभागाने सांगितले आहे आज काही शेतकऱ्यांना म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो 1 सप्टेंबर रोजी आता 1 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 15,000 रुपयांचा निधी या ठिकाणी जमा होणार। आता एकूण बघा महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे तर 36 जिल्ह्यामधून 14 जिल्ह्यामध्ये वितरण होणार असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय तर शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पण वितरण होणार परंतु बघा 4-5 दिवसानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू होणार अशी या ठिकाणी माहिती मिळाली आहे। जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला देखील आता 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले पैसे तुम्हाला आता 30,000 रुपये बघा मिळू शकतात। कारण की शेतकरी बांधवांना बघा 30,000 रुपये मिळू शकतात नाही 30,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळणार आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर काल या ठिकाणी बघा 52,000 रुपये या ठिकाणी आलेले आहे बघा शेतकरी बांधवांनो। म्हणजे की बघा आता या ठिकाणी काही शेतकऱ्याला 49 तर काही शेतकऱ्याला 50,000 रुपये असा पीक विमा या ठिकाणी काल मिळाला आहे शेतकरी बांधवांनो असे या ठिकाणी कृषी विभागाने स्पष्टपणे माहिती या ठिकाणी दिली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आता फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे। सरकारने स्पष्टपणे आता सांगितले आहे आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे हे आपल्याला माहित आहे। काल बघा 6 ते 7 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे वितरण झाले। बघा आज 14 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। बघा काही शेतकऱ्याला 10,000 काहीला या ठिकाणी 15,000 रुपये असा पीक विमा तर काहीला 40 तर काहीला 50 असा पीक विमा सर्व पीक विमा मिळून 3 वर्षाचा पीक विमा मिळून सर्व शेतकरी बांधवांना बघा एकाच दिवशी बघा एकाच टायमिंगला सर्व रक्कम खात्यामध्ये जमा होणार अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा आता ही जी काही यादी आहे या यादीमध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे हे पण या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा मूग मटकी शेंगा असे सर्व पिकांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। जवळजवळ 35 पिकांची नोंद या यादीमध्ये करण्यात आलेली आहे। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो या 35 पिकांमध्ये बघा कांदा सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक बघा विमा मंजूर करून देण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे। त्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला आता तुमच्या या ठिकाणी खात्यामध्ये किती रक्कम मिळणार आहे, तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का, बघा रक्कम तुम्हाला किती वाजता येणार आहे, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणते ते 14 जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे ते आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना बघा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडल्याचे आदेश या ठिकाणी आज दिले आहे। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। म्हणजे की 1 सप्टेंबर रोजी सोमवारी बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम या ठिकाणी जमा होईल। काल 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप झाले बघा आज 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। पीक विमा वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा असे आदेश या ठिकाणी जे काय कृषी विभाग आहे यांनी या ठिकाणी बँकांना दिले आहे। म्हणजे की या ठिकाणी बघा सोमवारी 1 सप्टेंबर रोजी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। तर कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरलेले आहे याची पण यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। 2 मिनिटांमध्ये आपण ती यादी देखील पाहून घेऊया। परंतु सरकारकडून एक महत्त्वाची सूचना शेतकरी बांधवांसाठी करण्यात आलेली आहे। ती सूचना अशी आहे सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही। कारण बघा मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि परत या ठिकाणी गेला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे या ठिकाणी नुकसान झाले होते बघा। म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँके निवडल्या आहे। या 12 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला बघा पीक विमा जमा होणार। सरकारने फक्त या 12 बँकांना प्राधान्य दिले आहे कारण हा पीक विमा केंद्राच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा मिळत नाही। आता हा पीक विमा डायरेक्ट केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये खाते उघडले असेल तर
पीक विमा सोडणाऱ्या कंपन्याला अडचण येणार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पीक विमा तुम्हाला लवकर जमा होणार नाही असे देखील सांगितले आहे. बघा, त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. बघा, आता शेतकरी बांधवांनो बघा, जाणून घ्या 1 सप्टेंबर रोजी सोमवारी तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी माहिती या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे. आता बघा, पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी सरकारने आता स्पष्टपणे जारी केलेली आहे. तर ते बँकांची यादी काय आहे ते एकदा पाहून घ्या. बघा, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बघा बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत. बघा, गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये बरेचसे असे घोटाळे या ठिकाणी झाले होते. आता बघा, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अशी चुकीच्या जमीन दाखवून या ठिकाणी पीक विम्याचा लाभ घेतलेला होता. म्हणजे की शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, जे काही शेतकरी होते यांनी या ठिकाणी बऱ्याच अशा ज्या काही जागा होत्या, ज्या काही गायरन होत्या, अशा जागा दाखवून या ठिकाणी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. तर सरकारने आता असे स्पष्टपणे सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी चुकीचे उत्पन्न दाखवून लाभ घेतला आहे त्यांना पीक विमा मिळणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे, तर बघा त्या जिल्ह्यांची पण यादी आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. तर बघा, त्यामधील जे काय जिल्हे आहेत ते म्हणजे की बघा, पहिलाच आहे अकोला, नंतर आहे नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरी हे महत्त्वाचे जिल्हे आहे. याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर करण्यात येणार आहे असे या ठिकाणी स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. कारण ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा भरला होता त्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 13,000 रुपये रक्कम जमा होणार. आणि ज्या शेतकऱ्यांनी बघा 2022मध्ये 2024मध्ये अशा ज्या काही रक्कमा भरल्या होत्या त्या पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. म्हणजे की टोटल 3 वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. परंतु शेतकऱ्यांसाठी एकच अट आहे, ती म्हणजे की तुम्हाला बघा KYC करूनच घ्यावे लागेल, तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार. आणि आपण जी आज यादी पाहिली, या यादीमध्ये जर तुमच्या बँकेचं पासबुक आणि तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आज तुमच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा जमा होणार अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.